मेरे को लगता है जर तुम्हाला मोठ्या देशाचं किंवा छोट्या गावाचं जरी लोकल कल्चर जाणून घ्यायचं असेल तर तिथल्या बाजारात हिंडणे का. त्यामुळेच महाबळेश्वर मध्ये पाऊल ठेवते मी घुसलो महाबळेश्वरच्या मार्केटात. आता इथे येऊन आपण थोडीच लाकडं परसा बिरसा घेणार होतो. हम तो आहे ते खादाडणी गेली. नमस्कार, दिस इज नील आणि तुम बघ रहे हो पोटात ते ओटात सीझन 2 चा पहिला एपिसोड. माझा पहिला स्पॉट होता हा स्प्रिंग पोटॅटोचा स्टॉल. आता शिवाय मत घालो पण लाईफ मध्ये आपण कधीच स्प्रिंग बटाटा ट्राय नाही केलाय. असो, मी हे नाही हे घेतलं कारण हे वाचायला थोडं अवघड होतं आणि जी गोष्ट वाचायला अवघड असते ती टेस्टला लय बाप असते. खायचं कसं असतं ते पण माहित नाही. भारी लागतं रे. पुढच्याच 2 लिमटात या स्प्रिंग बटाट्याची कांडी इतकीच राहिली होती. म्हणून माझ्या मते हा स्प्रिंग बटाटा आहे लय वांड. आता या स्टॉलच्याच समोर आईस गोळ्याचा गाडा आहे. मला या गाड्याची एक गोष्ट लईच अनकॉमन वाटली. या गाड्याचं नाव आणि पार कोपच्यात सरफराज काका आणि त्यांचा नंबर. काकांकडे 2 प्रकारचे गोळे मिळतात, एक साधा आणि एक मिल्कमेड गोळा. फरक एवढाच आहे की मिल्कमेड गोळ्यामध्ये वरून मलाई मारतात. आता मलाई नसती तर हा गोळा माझ्या मते झकास असता, पण मलाई मारके हा गोळा वाढीव लागतो. हे निवे शेवटचं हे प्यायला साठलेला मजा येते. लाल झालाय ऑथेंटिक महाबळेश्वरी गोळा. यानंतर हमका एक ऐसा स्पॉट सापड्या जिथे इथल्या फ्रेश स्ट्रॉबेरीज वर हॉट चॉकलेट मेल्ट करून देत होते. महाबळेश्वर जर महाराष्ट्राचा स्वर्ग आहे तर हे या स्वर्गातलं तीर्थ आहे, कारण या समोर जगातला कोणताही दुसरा डेझर्ट आरामात झक मारेल. आयुष्य सार्थकाला लागलेला आहे. या सीझन मध्ये हे फक्त अमन रेस्टॉरंटच्या बाहेरच मिळतं असं म्हणतात. आता पुढचा स्पॉट शेवटचा आणि तो थोडा स्पेशल आहे. पण या मार्केट मधून बाहेर पडताना मी घेतले ब्रोकोलीचे चिप्स. हे एकदम रेअर मिळतात, लय वांड आयटम आहे, एकदा खाके देखोय. आता शेवटच्या स्पॉटचा सीन असा आहे की मी सनसेट बघायला सनसेट पॉइंटला पोहोचलो. तर एंट्रीलाच मला दिसतो हा स्टॉल ज्यावर थंडगार ताक, गोळा आणि मस्त चटरपटर आयटम ठेवले होते. येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांनाच हे काका बोलले की आगे कुछ नहीं मिलेगा क्योंकि कुछ भी लेंगा तो माकड छीन लेंगा. आता ही तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती काकांची आणि मी त्यांना त्यांच्या स्किल्सच्या नादात दिली ओल्या भेळची ऑर्डर. पहिले वाटलं लय मोठी गलती आहे, पण भाई काय भेळ होती. जर तुम्ही सनसेट पॉइंटला आलात तर या काकांच्या हातची ओली भेळ खाऊनच सनसेट बघा.